नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजे कम्प्लीट युअर ड्रीम्स मध्ये स्वागत आहे। तर आज आपण पुन्हा एकदा एक नवीन भरतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 2025 मध्ये एक मेगा भरती निघालेली आहे। यामध्ये पात्रता काय असणार आहे, कोण कोण फॉर्म भरू शकतो, तुम्हाला एज लिमिट काय असणार आहे, तुम्हाला पगार किती भेटणार आहे, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही अजूनपर्यंत अधिकारी पदासाठी जी सरकारी नोकरी निघालेली आहे ज्याच्यामध्ये एकूण 541 रिक्त जागा आहेत, ती व्हिडिओ जर नसेल बघितली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, ती व्हिडिओ पण तुम्ही नक्कीच बघा। बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जीएनएम झालेल्या विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांना जे कॉन्ट्रॅक्ट बेस भरती निघालेली आहे ती व्हिडिओ जरी नसेल बघितली तर त्या व्हिडिओची सुद्धा मी डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या लिंकमध्ये देणार आहे, ती व्हिडिओ पण तुम्ही नक्कीच बघा। आजची जी आपली भरतीची अपडेट आहे त्याकडे आपण आता वळूयात। तर आता आपण बघणार आहोत की एकूण जागा किती आहेत। तर बघा, हे ग्रुप सी मधील जागा आहेत, 3131 जागा आहेत। शिक्षणाची पात्र यांनी काय सांगितली, पात्रता काय सांगितली ते बघूयात। किमान 12वी उत्तीर्ण झालेला पाहिजे। परीक्षेचं ठिकाण काय असणार आहे बघा, महाराष्ट्र हे परीक्षेचं ठिकाण आहे। अर्ज कोण करू शकतो, महिला आणि पुरुष हे दोन्हीही इथे अर्ज करू शकतात। तुम्हाला बघा वेतन किती भेटणार आहे, 19,900 तर 92,300 पर्यंत तुम्हाला वेतन भेटणार आहे। आणि हे नोकरीचं जे स्वरूप आहे ते कायमस्वरूपीचं असणार आहे, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असं काही नाहीये। तर यामध्ये बऱ्याचशा वेकन्सीज आहेत, तुम्हाला पगार पण मी तुम्हाला सांगितलं की तुमचं 19,900 ते 92,300 पर्यंत तुम्हाला भेटणार आहे। ग्रुप सीच्या ह्या सगळ्या वेकन्सी आहेत। डाटा एंट्री ऑपरेटर बऱ्याचशा अशा वेकन्सीज निघाल्या तुम्ही इथे बघू शकता, मी स्क्रीनवरती दाखवत आहे। डाटा एंट्री ऑपरेटर आहे त्याची जी पगार थोडीशी वेगळी आहे, ती आहे 25,500 ते 81,100 पर्यंत ही तुम्हाला पगार भेटणार आहे। इथे बघा टोटल वेकन्सीचे नंबर पण तुम्हाला इथे दिसत आहेत, 3,171 वेकन्सीज दाखवल्या आहेत। इथे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट पण दिसत आहे, https://ssc.go.in ही वेबसाईट आहे, तुम्ही बघू शकतात। तर त्यानंतर आपण आता पुढे वळूया। तर बघा इथे एज लिमिट किती दाखवलेली आहे। तर तुमची जी एज लिमिट आहे ती तुम्हाला 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि तुमच्यापर्यंत असला तर तिथं अप्लाय करू शकता। तुम्हाला आता एज बद्दल काही इथे बघा एज साठी काही कन्सेशन दिलं आहे। SC ST साठी 5 वर्षाचं कन्सेशन दिलेलं आहे तुम्हाला, जे म्हणजे तुमचं वय जे 27 आहे ते तुम्ही 32 वर्षापर्यंत जरी असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकतात। OBC साठी 3 वर्ष आहे, PWBD यासाठी 10 वर्ष आहेत, PWBD OBC यासाठी 13 वर्ष आहे, PWBD SC आणि ST साठी 15 वर्ष दिलेली आहे आणि जी ESM असते त्यासाठी 3 वर्षाचं वाढून दिलेलं आहे त्यांनी कन्सेशन। त्यानंतर आता तुम्ही बघू शकतात की आता तुम्हाला पात्रता काय पाहिजे। डाटा एंट्री ऑपरेटरचं जे फर्स्ट पद आहे ज्यासाठी तुम्हाला सायन्स तुम्ही कंपल्सरी केलं पाहिजे, त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स हा शब्द घेतला पाहिजे। नंतरचा जो पोस्ट आहे त्यासाठी तुम्हाला 12वी सायन्स तुम्ही कोणत्याही युनिव्हर्सिटीतून केलं तरी चालणार आहे। आणि जर समजा तुम्ही आत्ता सध्या 12वी मध्ये आहेत आणि तुमच्या जो एक्झाम नाही झाली आहे तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात। मात्र तुम्हाला हे जे या जी वेकन्सी आहे त्याची फायनल लिस्ट लागेपर्यंत तुमचा रिझल्ट लागला पाहिजे, तरच तुम्ही येथे म्हणजे तुमचं समजा सिलेक्शन होऊ शकतं, नाही तर तसे सिलेक्शन होणार नाही। तर आता बघूयात अजून पुढे। तर बघा आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी फी किती लागणार आहेत। तर तुम्हाला फक्त 100 रुपये फी लागणार आहे। त्यामध्ये पण ST PWBD आणि ESM यासाठी किंवा अपंग जे आहेत त्यांना इथे कोणतीही फी द्यायची नाही आहे। तुम्ही इथे ऑनलाईन बँकिंग करू शकतात, UPI करू शकतात, इथे बरेच ऑप्शन आहेत। आणि तुम्हाला फॉर्म भरल्याच्या नंतर ऑनलाईन पेमेंट करायची शेवटची तारीख ही 19/7/2025 असणार आहे।
आता आपण याचे एक्झाम पॅटर्न बघणार आहोत. पेपर 1 आणि पेपर 2चं बघणार आहोत. पेपर 1चं बघा मी तुम्हाला इथे स्क्रीनवर ते दाखवत आहे. तुमच्या इथे 60 मिनटं ही एक्झाम होणार आहे. इथे बरेचसे 4 सब्जेक्ट दिलेले आहेत. 25 क्वेश्चन असणार आहेत 50 मार्कासाठी, म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्काला असणार आहे, तुम्ही बघू शकतात. त्यानंतर पेपर 2 पणचं तुम्ही पण बघू शकतात. येथे पण बरेच सब्जेक्ट दिलेले आहेत. सायन्स सेक्शन 1, सेक्शन 2, याच्यामध्ये मॅथमॅटिक्स पण आहे. बरंचसं इथं दाखवलं आहे. कम्प्युटर नॉलेजबद्दल पण आहे. यामध्ये जो सेक्शन 1 आहे त्याच्यासाठी सेक्शन 1 आणि सेक्शन 2साठी तुम्हाला 1 तास भेटणार आहे आणि सेक्शन 3 ज्यामध्ये कम्प्युटर नॉलेजबद्दल टेस्ट विचारणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला 15 मिनटं भेटणार आहेत. त्यानंतर आता आपण बघूयात की तुम्ही येथे ऑनलाईन फॉर्म कधीपासून भरू शकतात व शेवटची तारीख काय असणार आहे. 23/6/2025 पासून हे ऑनलाईन फॉर्म ॲप्लिकेशन करण्यासाठी चालू झालेलं आहेत आणि 18/7/2025 ही शेवटची तारीख असणार आहे. ऑनलाईन फॉर्म तुम्ही ऑनलाईन पेमेंट कधीपर्यंत करू शकता तर 19/7/2025 पर्थवर तुम्ही इथे अप्लाय करू शकतात, म्हणजे ऑनलाईन पेमेंट करू शकतात. त्यानंतर जर तुमच्या काही अडचणी वगैरे असतील तर तुम्ही ते पण इथे नंबर दिलेला आहे, तुम्ही हेल्पलाईन नंबरवरती फोन करून विचारू शकतात. तुम्ही जर यासाठी पात्र असाल तर तुम्ही यासाठी नक्कीच फॉर्म भरा. जे कोणी 12वी उत्तीर्ण झाला आहे त्यांच्यासाठी अतिशय सुवर्णाची संधी आलेली आहे. तुम्ही नक्कीच फॉर्म भरा. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला तुमचे ड्रीम कंप्लीट करण्यासाठी पुन्हा एकदा ऑल द बेस्ट आणि आपल्या कंप्लीट युअर ड्रीम्स या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.